धाड धूड असल्या घाण फटाकड्या. लाडक्या मला काल रात्री चौकात आपल्या गावात फॅन भेटलेलं, त्यामुळं गडी म्हणलं की लगेच माझं नको. आता गडी म्हणलं सगळे आपण मोठी झालोय, आता बालपणीच्या आठवणी राहिले त्यामुळंच आता एवढं सगळं लायटर घेऊन आम्ही चाललेलो आमच्या गावातल्या फटाकड्याच्या स्टॉलवर. आणि त्यातनं पण दिवाळी असल्यागत वाटत नव्हतं, म्हणून गडी म्हणलं सगळं आज हिथच फटाकड्या आर पेटवची यांची दुकानं. आणि त्यातनं पण काय बैल असं होतं की त्यांच्या हायकोर्टाला बाहेर खरेदीला सोडून इकडं फटाकड्या उडवाय आलतं. मोठा पंख आहे तुमचा बारका नाही. 5K तर घ्या. डिस्काउंट किती? डिस्काउंट 3 रुपये. रात्रीचं कोणाला ससा गेलेला फोडणं दिसत नाही, पण शेटनं उलटा गेम करून माझ्या जांगावर फटाकडे फोडली. जसं आजपर्यंत जन्मल्यापासून टीव्हीवर बघितलेलं भारत पाकिस्तानचं युद्ध, ही आपल्यात आपलं युद्ध आजच खेळायला लागलेलो. त्याच्या आईला फोडलंच. अगा बाबा ह्याकडनं फटाकडी येते का त्याकडनं ती आलीच. Enemies ahead! आली दिवाळी शेट कशी दिवाळी. अरारारारा ह्यांच्या असल्या राड्या दिवाळीचे कपडे हितच जळून जातील फाट. अरारारारा जावा लवकर जावा, नाही तर हितच खात्मा करतील दिवाळीचा. आणि बारक्या भावांनो आणि मोठ्या भावांनो, तुम्ही काय असलं करायला जाऊ नका. हे आपलं चेष्टात मोकळं मैदान होतं म्हणून आमचं चालू होतं. वड गवसून वड सुट्टी देऊ नको. धाड 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 घी कोण विरोधक ठेवायचा आज, विरोधक ठेवू नको. आत्याच्या आईला माझ्याच अंगावर जे आडवा दिसत होतं त्याच्या अंगावर फोडत होता गडी. गाड्यानं माझ्या अंगावर फोडण्याच्या नादात शेट म्हणलं आता पोरांना जरा गार करू, म्हणजे जरा थंड होतेली पोरं सगळी. आता तर म्हणलं झालं असेल यांचं युद्ध. शेवट माऊलीच्या दुकानावर थांबलेलो. ती बिचारा माऊली म्हणला असं आईला माझ्याच दुकानात येऊ शेवट जागा मिळेल का काय. गाड्याच्या दुकानातलं सगळं सामान पडलं खाली. आणि शेवटचं एकदा तर शेटच्या हायकोर्टाला कळलं की शेटला जरा डोक्यात फटाकड्या पडल्यात आहेत, त्यामुळे शेटला पाटकीरनं मी दवाखान्यात घेऊन आलो. चुप के आया करो चोरी में कितना मजा. आता उडवा गे फटाकड्या.